सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आजचा विषय आहे भगवान कल्कीदत्त महाकल्कीदत्त पूर्णावतार हे मानवास दे पूर्ण आयुष्य। आतापर्यंत आपण सगळ्या अवतारात पाहिलं होतं। नशिबान तुम्ही आला, त्याच्या कारणाने ते झालं, त्याला पूर्णाची पाप होती, हे ज्या कल्पना आहे त्याचे मी सहमत नाही, याला शास्त्रीय कारण आहे। आणि मनुष्य कर्माने नाही मरत, तर तेव्हा हलगर्जीपणाने मरतो। तुमचं आयुष्य जरी भरपूर आहे पण तुम्ही हलगर्जीपणा केल्यामुळं तुमचं आयुष्य नष्ट होतं। तर हे का, त्याच्याकरता काही याच्यामध्ये काही उपाय सांगितले ते आपण वाचू ग्रंथात। ओम येळन्याः पवमानारैवीं राजते धूमान मधो धाराभिवोजसाः प्रशंस प्रभावी अभीष्ट धनदाता असा सोम तेजस्वी होऊन मधुर अशा धाराने गाळला जात असताना स्वतेजाने शोभून सुद्धा आहे। माणसामध्ये स्वतेज प्राप्त करणे ह्या सोमरसाचं रहस्य आहे। आणि ते स्वतेज स्वतःच तेज स्वतः प्रकट केल्याशिवाय आपली प्रगती होत नाही। तुमचं आयुष्य, आता तुमची जे रचना आहे त्यावर सांगतो की माणसाची अँटीबॉडी तयार कशी होती बा, हे घटक असलं म्हणजे अँटीबॉडीज तयार होते असं विज्ञान सांगतं। परंतु जी ईश्वरी अँटीबॉडीज तयार होते परमेश्वराची, ती फार गुह्य आणि फार सुंदर आहे। त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो आहे। कशी की समजा आपण भुईमूग लावला आणि त्या भुईमुगाला पुढं आणि बारीक टोकण्या तोरड्या बारीक टोकण्या पांढरा खाली मुळ्यापाशी ते टोक बारीक निघाल्यानंतर तो मोठा मोठा होत होत त्याचे कवच बनतं, म्हणजे टरपळ बनतं शांगाचं। तो उभे धागे आहेत तो छंद आहे, आणि त्याला जे गोल धागे आहेत ते स्वर छंद आहेत। उभे धागे आहेत ते उभे धागे आहेत ते छंद आहेत, आडे धागे स्वर आहे। आणि ते एकमेकांना चिकटून त्याची बॉडी म्हणजे शरीर तयार केलं जातं। त्याच्यामध्ये मग मगज येतो आतमध्ये, मगज आल्यानंतर मग त्यापासून शेंगदाणा तयार होतो। मग शेंगदाणा पक्का झाला की त्याच्यामध्ये एक बारीक एक कोंब प्रकट होतो, म्हणजे शेंगदाणा परिपूर्ण झाला। आता याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे, शेंगदाण्याचा टरफळ ऋषी टरफळ कोण आहे, छंद आणि स्वर। नंतर शेंगदाणा ऋषी हे शरीर धारण झालं, आणि आज कोंब बारीक फुटला शेंगदाणा म्हणजे तो परमात्मा। म्हणजे शेंगदाण्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी परिपूर्ण दिसतात। तसे मानव शरीरामध्ये हा ओम आहे। ओमचा जे बिंदू आहे तो डोकं आहे, नंतर त्याला खाली आता ओंकार आहे, त्याचं समजा ओम आहे। ओमचा अर्धडोकं बिंदू तयार झाला, त्याच्यामध्ये जगती छंदिशार स्वर प्रकट झाला, 72,000 केंद्र मेंदू तयार झाले। त्याच्यानंतर पुढं डोळे, कान, नाक आणि तोंड तयार झालं। तर या ठिकाणी 28 अक्षराचा त्रिशूप छंद आणि दैव स्वरांनी आपलं तोंड तयार केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपला आता घसा आहे, तर या ठिकाणी 40 पंक्ती छंद पंचम स्वर 40 अक्षरांचा ध्वनीचा आहे। त्यांनी आपला घसा तयार केलेला आहे, घशाच्या शिरा तयार केलेल्या आहेत, माने शिरा तयार केलेल्या आहेत।
ह्याच्या महत्वाचा बाब आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे. याच्या पुढे आल्यानंतर आपलं बरं ते छंद आणि मानधनचा स्वर 36 अक्षराचा प्रगट होऊन त्यांनी छातीचा पिंजरा तयार केला शेंगदाण्याचा टरफळासारखा. तर हात तयार केले, हाताची बॉडी तयार केली आणि आतमध्ये काळीज म्हणजे ऋषी तयार केला आणि त्या काळजामध्ये वासुदेव सत्पुरुष परमात्मा वसविला. म्हणून आपण आता जिवंत आहोत, आपलं शरीर परमात्मा आहे. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावतारा वासुदेवे भगवसत्व हृदय स्थिते. म्हणजे परमेश्वर आपल्या हृदयामध्ये स्थिर झालेला आहे आणि त्या दिशेने आपलं हे जीवन चालू आहे. आता त्याच्या पुढची बॉडी आहे, तिथं पण बॉडी तयार झाली. मग त्या पुढची बॉडी तयार करण्याकरता अनुष्टुप छंदाने गांधार स्वर 32 अक्षराचा यांनी नाभी तयार केली, म्हणजे बेबी तयार केली. तो भाग सगळा तयार झाला आणि तिथले सगळे आतले जे काही इंद्रिय सगळे त्यांनी आपली बनवली. त्याच्या पुढे आल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचे प्रजापती उष्णिक छंद आणि वृषभ स्वर ब्रह्मदेवाचा या ठिकाणी 28 अक्षराचा तो छंद तयार झाला. त्या छंदाने तुमचं प्रजापालन आणि निर्मिती उत्पत्ती सगळं शरीर तयार केलं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गाळचे 24 गाळचे छंद आणि षडजा स्वराने 24 अक्षराचं ध्वनीमध्ये पाय तयार केले आणि तिथून एक जी पायाची आणखून एक शिर तयार केली, ती डायरेक्ट आपल्या मेंदूमध्ये आणली. पूर्ण रक्ताची ही गायत्री छंदाची मोठी कमाल आहे. आता याचा अर्थ असा आहे की आपली बॉडी बनवायची. आपल्यामध्ये देवाचं शरीर कसं बनलं ते आतापर्यंत तुम्हाला मी आपलं माणसाचं शरीर सांगितलं. आता देवाचं शरीर सांगतो. जगती छंद निषाद स्वर याच्यापासून ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सुवृता दशांगुलम हा परमात्मा प्रगट झाला. त्याच्यानंतर त्रिशूप छंद दैव स्वरापासून म्हणजे 28 अक्षरापासून दत्तात्रय भगवंताचं शरीर प्रगट झालं. त्याच्यानंतर पंक्ती छंद पंचम स्वर या 40 अक्षराचा याने इंद्रादी सूर्य आणि एक देव प्रगट केले, म्हणजे शरीर त्यांची तयार झाली. मग पुढाला प्रति छंद मानधनचा स्वर 36 अक्षराचा याने भगवान शंकराचं शरीर प्रगट केलं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर 32 अक्षराचा अनुष्टुप छंद गांधार स्वर यांनी भगवान महाविष्णूचं शरीर तयार केलं. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे सरकलो तर उष्णिक छंद आणि वृषभ स्वर 28 अक्षराचा याने ब्रह्मदेवाचं शरीर निर्माण केलं. आणि त्याच्या पुढे थोडंसं आलो म्हणजे आपण गाज षडजा स्वर 24 अक्षरामध्ये गणपतीचं शरीर तयार. असे 3 देवांची शरीर छंद आणि स्वरापासून ऋषी देवता छंदापासून निर्माण झाली. हे आपण आता शेंगदाण्याच्या टरफळाप्रमाणे सांगितलं तुम्हाला, मानवाचं शरीर सांगितलं. मग आता तुमचा रक्तगटावरून शरीर कसं तयार होतं हे पहिलं पाहू. ओम आकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू अर्धमा उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रा अर्धमातस्य प्रकाशानाधा. असं भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. ही जगाची जी निर्मिती आहे ही 4च तत्वात आहे आणि या 4 तत्वात आता ही सगळी प्रजा तयार झालेली आहे आणि ही प्रजा तत्वात निर्माण होऊन सगळं जगभर पसरणार आहे. आणि त्या सिद्धी त्यांना प्राप्त होणार आणि त्या दिशेने कार्य करणार. आता आकारापासून विष्णू गणपती प्रगट झाला. मग त्या गणपतीपासून पुढं ये रक्तगट प्रगट झाला आणि त्या रक्तगटामध्ये मानव प्रगट झाला आणि मानव प्रगट झाल्यानंतर
त्याच्या शरीरातली सगळी इंद्रिय वस्तुस्थिती सगळी परिपूर्ण तयार झालेली आहे आणि त्या दृष्टीने गायचे छंद आणि षडचा स्वर हा जेव्हा जो जपेल ये बी रक्तगटाचा असेल त्याने त्याचं नवीन शरीर तयार होतं, त्याचं आयुष्य वाढतं, आयुष्य पुढे जातं. आता उकारापासून विष्णू सुदर्शन चक्र तयार झालं, विष्णू तयार झाला आणि त्या विष्णूपासून मग वो रक्तगट तयार झाला, तो मानवाचा. त्या ठिकाणी वो गटाचा विष्णू मानव तयार झाला आणि त्या ठिकाणी त्याचं शरीर बनवण्याकरता अनुष्ठूप छंद गांधार स्वर या स्वरांचा ध्वनी प्रगट झाला आणि त्या दृष्टीने त्याचे शरीर बनलेलं आहे वो रक्तगटवाल्याचं. आणि मग याला हे शरीर छंद आणि स्वरातून बनल्यामुळं या शरीराला कुठल्या प्रकारचा इजा नाही, डंक नाही, काही नाही, त्रास होत नाही. त्याचप्रमाणे आता आपण मकारापाशी आलो. मकारामध्ये शिवलिंग म्हणजे शंकर भगवानाचे शरीर रुद्र प्रगट झाला आणि तो रुद्र म्हणजे ये रक्तगटामध्ये आलेला आहे. तो मानवाचा ये रक्तगट तयार झालेला आहे आणि ये रक्तगट तयार झाल्यानंतर तयार झाला म्हणजे या ये रक्तगटाला मानव शरीर कसं तयार होतं ते तयार होतं बघा. ब्रती छंद मानदंता स्वर या स्वराचा ध्वनिमधूर मानवाचं ये रक्तगट शरीर तयार होत शिवस्वरूप. नंतर बी रक्तगट शरीर म्हणजे अर्धमात्रा आणि त्या अर्धमात्रेमध्ये सूर्याग्निचक्र, तिथं अग्निचक्र सूर्य तर प्रगट झाला. मग सूर्यापासून ओ रक्तगट बी रक्तगट तयार झाला आणि त्या बी रक्तगटामध्ये मानवाने आपलं शरीर धारण केलं. पण कोणत्या तत्वात पंक्तीस म्हणजे पंचम स्वर या दृष्टीने मानवाचं शरीर तयार झालेलं आहे. आता चारही गटामध्ये शरीर तयार होणं कोणकोणते स्पंदन कसे आहेत तर गायचे छंद ये विरक्त गायचे छंद षडजा स्वर 24 अक्षर स्पंदन. नंतर वो रक्त गटाचा अनुष्टुप छंद गांधार स्वर 32 अक्षर ध्वनीचा. नंतर ये रक्तगट हा जो आहे हा 36 अक्षरांचा असून ब्रते छंद मानदंत स्वरातून ये रक्तगट तयार झालेला आहे. आणि पुढचा बी रक्तगटवाला जो आहे अर्धमात्रेला तर त्याचं पंक्ती छंद पंचम स्वर 40 अक्षराचा. मग मानवाने 40 अक्षराचा ध्वनीचा आपलं शरीर बनवलं आहे. आता आपण जेव्हा प्रत्येक डॉक्टर जाऊन शरीर तपासतो तेव्हा प्रत्येकाच्या शरीराचे ठोके वेगवेगळे पडलेले आढळतात. आणि गायत्री मंत्राचे छंद स्वर आहेत ते पडतात 24 आणि वो रक्तगटाचे 32 एचे 36 आणि बीचे 40 असे ठोके पडत असतात. आपल्या हृदयाचे ठोके पडतात परंतु सारख्या प्रमाणात पडत नाही. ते मागं पुढं होतात. गट नाडी ठोके जे आहेत ते 60 ते 72 चारी गटात चालतात. त्यामुळं मानवाचं शरीर जे आहे ते छंद आणि स्वरापासून बनतं. त्याची अँटीबॉडी स्वरापासून शांतापासून बनते. ही बॉडी कधीच नष्ट होत नाही. किती वेळा किती जग आलं, किती वेळा प्रगट झालं, किती वेळा जग संपलं तर हे मानवाचं जे शरीर आहे त्याला काय मानवाचा जन्म मिळतो. कुणा इकडे जन्माला तो जाऊ शकत नाही. कारण ज्वारी किती वेळा पेरली तर ज्वारीच उगवणार. आंबे किती वेळा लावतो आंबेच येणार. तशा प्रकारचं तुमचं जे छंदामध्ये तुमचं वास्तव्य आहे मग तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आपले वास्तव्य निर्माण करण्याकरता ये विरक्त काढून गणेश भक्ती करायची. गणेश गायत्री म्हणायची 24 अक्षराची आणि सांगता नंतर त्याचे मंत्र जप सांगता होम हवन हे सगळं करायचं. म्हणजे मग त्याला त्या गटाला त्याच्या शरीराला ही जे छंद आणि स्वराचे जाळीपासून मिळते ती पूर्ण होते. ही जाळी कशी असते पण त्यात पुढं सांगतो.
ओ गट्टेवाल्यांनी अशीच भक्ती करायची, या विष्णूची, ए गटवाली शंकराची, बी गटाने सूर्याची भक्ती करायची आणि आपलं शरीर ते सुधरून घ्यायचे त्या त्या अक्षराप्रमाणे. म्हणजे आपल्याला आता गणेश तुमचं हे विरक्त आहे, तुम्हाला कोण प्रसन्न होणार? समजा हे मोडाची मटकी आहे तर ठेवली मोडाची मटकी, शेजारी बोर ठेवली, त्या मटकीला मोड फुटते, पण बोराला मोड येणार नाहीत. कारण का? मटकीचा चमत्कार तेवढ्या पुरता त्यालाच आहे, बोराला नाही. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा ये बी रक्तगटाचे असो तेव्हा आपल्याला गणेश सिद्धी, रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य, संपत्ती आणि विश्वरूप हे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि जेव्हा ओ रक्तगटामध्ये आपण भक्ती करू विष्णूची, त्यावेळेस आपल्याला परिपूर्ण शक्ती प्राप्त होते. आणि ओ गटामध्ये ज्या सिद्धी आहेत विष्णूच्या सगळ्या, त्या जशी आपण भक्ती करू तशा प्राप्त होतात. नंतर हे रक्तगट आहे, त्या माणसाला शंकराच्या 10 विद्या, नंतर सर्वशक्त्या विद्या या सगळ्या प्राप्त होतात, शिवशक्ती प्राप्त होते. आणि बी रक्तगटाच्या माणसाला सूर्यनारायणाच्या शक्त्या सिद्धी प्रसन्न होते. आता काय झालं, आपण चमत्कार झाला की पळत सुटतो. ह्या बाबाने सोनं काढलं, त्या बायाने काय म्हणे हातातून अंगठ्या काढल्या, त्या बायाने म्हणजे हातातून पैसे काढले. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की ही मटकी आहे आणि या ठिकाणी आंब्याची कैरी ठेवलेली आहे. मटकीला मोड आलेले आहेत. इथं चमत्कार झाला, पण आंब्याला मोड आलाच नाही, कारण त्या चमत्कार व्हायचं काही कारण नाही. तसा हा चमत्कार करणारा माणूस मटकीसारखा आहे आणि देवाची भक्ती करणारा माणूस आंब्यासारखा आहे. परंतु मटकीचे सगळे गुणधर्म ह्या आंब्याला येत नाहीत. तसं चमत्कार करणारा जो माणूस आहे त्याचे सगळे गुणधर्म त्या चमत्कार करणाऱ्या भक्तीवाल्याला येत नाहीत. इथं हा दोष तयार होतो. म्हणून चमत्कार मागं पळू नका. तुमच्या शरीराचे इथे बघा, ओम अँटीजन, अ अँटीजन, उ अँटीजन, म अँटीजन, अर्धमात्र अँटीजन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे चिन्ह आहेत, देवी चिन्ह, ती परमेश्वरापासून आलेली आहेत. तुमच्या जन्मापूर्वी ही चिन्ह होती, तुम्ही जन्माला पण ही चिन्ह आहेत. तुम्ही जन्माला तर ह्याच चिन्हातून मग तुमचा विकास होतो आणि तुम्ही शरीर सोडताना याच चिन्हामार्फत तुम्ही परमेश्वराच्या राज्यात परमधामात जाऊ शकता. म्हणून हे जे आयुष्य आहे आपलं, हे परमेश्वर जो कल्कीदत्त महाराज आहे पूर्ण अवतार, ह्यो माणसाला छंद आणि स्वर आणि सोमरस यांच्यामुळं पूर्ण आयुष्य देणार आहे. आता विज्ञानामध्ये आपल्याला सांगितलं बा, माणसाच्या शरीरात 30,000 जनुका असतात. तर वेदामध्ये सांगितलं माणसाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. आणि सुख आपल्याला आहे ती कशी बघायची, ओळखायची? ओम आ यो त्रिशतम तना सहस्राणि च दद्महे तरच मंदी धावते, अशी ऋचा वेदामध्ये सांगितलेलं आहे की माणसाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. तसेच विज्ञानी पण 30,000 जनुकं शोधून काढली. बघा, विज्ञानापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे का नाही? कारण विज्ञानाला आता शोध लागला 30,000 जनुकांचा शरीरामध्ये, पण भगवंताने जग निर्माण झालं तेव्हाच 30,000 जनुक तयार करून ठेवलेत. जशी तशी आता पिढीजात आपल्या शरीरात येत चाललेले आहेत. मग ही जी जनुकं आहेत, आता विज्ञानामध्ये काय सांगितलं, ATCGH असं जाईंट बॉड तयार झाला. हे 2 धारा जे सोमरसाच्या उभ्या आणि आडव्या, सोमरसाच्या 2 धारा वाहतात, त्या आडव्या आणि उभ्या छंद आणि स्वरामध्ये. म्हणून धर्म का विज्ञान, वेद काय सांगतो, आपल्या शरीरामध्ये नेमकं काय आहे? ऋषी आणि देवता ही पहिली रेषा, ऋषी आणि देवता. दुसऱ्या छंद आणि स्वर, मध्ये
बॉड जोडायचं अ उ म अ उ म याने आपली हे जनुकाची बॉडी तयार होते, एकमेकांना धोका देत नाही का सुखरूप प्राप्त होत. त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये ए टी सी जी एच ओ ए अशा जोड्या सांगितलेल्या आहेत. बघा तुम्ही धर्मव्यादामध्ये जी रचना केलेली आहे, ऋषी देवता छंद आणि स्वर आकार ओकार हीच रचना केलेली आहे. तीच रचना तुमच्या विज्ञानामध्ये शोधून काढलेली आहे. म्हणजे काय फरक केला, वेद श्रेष्ठ आहे जगात, सर्व जगाचं कल्याण करणारे आहेत. म्हणून वेदांचा अभ्यास वेद मंत्राचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे, तेव्हा आपलं आयुष्य वाढणार, तसं वाढू शकत नाही. आता समजा तुम्हाला विज्ञानामध्ये तुमची जी जनुक आहेत, समजा ए टी जोडी आहे, तर याच्यात ए आहे पण तीच तुटलेला आहे. मग या ठिकाणी तो तुटला आहे म्हणून या ठिकाणी तो कापून काढावा लागतो, तो भाग त्या जनुकामधला, ते जोडता येत नाही किंवा त्याची वाढही करता येत नाही. मग विज्ञान आपल्या वेदामध्ये समजा ऋषी देवता छंद आणि सूर्याच्या मधला देवतेचा भाग तुटलेला आहे, त्या भागच नाही. तर या ठिकाणी जेव्हा आपण सोमरस पिऊ आणि सोमरस पिऊन जेव्हा आपण आपल्या रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणू, ये विवाळणी गणप गणेश गायत्री, ओ वाळणी विष्णू गायत्री, ये वाळणी शिव गायत्री, बी वाळणी सूर्य गायत्री अशी जपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो पार्ट तुटलेला आहे तो नवीन तयार होतो. म्हणजे याच्यामध्ये एवढं शास्त्र आहे. कसं काय तयार होतो, याला काय पुरावा तुमच्याकडे? एका माणसाला कॅन्सर झाला 3 वेळा, तो जगणार नाही म्हणून रिपोर्ट आला. पण जेव्हा हा मृत्युंजय त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् हा मंत्र म्हणायला सुरुवात झाली आणि बरेच जण एकत्र बसून हा मंत्र म्हटल्यानंतर मनुष्य कुठं म्हणे माणूस मंत्र कुठं ह्या भागात चालला आहे आणि तो माणूस 200 किलोमीटरवर दवाखान्यात आहे. ह्या मंत्राच्या लढीला जाऊन त्याच्या शरीरामध्ये जी जनुक तुटली होती, ज्या पेशी खराब झाल्या होत्या त्या नीट झाल्या. कारण मंत्रध्वनीतून माणसाला अमृत प्राप्ती होते हा सिद्धांत आहे. माणसाचं नवीन शरीर बनवणं विज्ञान बनवू शकत नाही. माणसाचं नवीन शरीर फक्त वेद बनवतात. छंद ऋषी देवता छंद आणि स्वर ही अँटीबॉडीज आहे. 2 रेषा उभ्या आणि 2 रेषा आडव्या सोमरसाच्या. त्यामुळे ऋषी आणि देवता छंद आणि स्वर अ उ म यांनी ती जोडल्या जातात. त्याच्यात ध्वनी आहे, ध्वनी, त्यामुळे जोडल्या जातात. विज्ञानामध्ये ध्वनी नाही, फक्त औषध देऊन ते सारखवायचा प्रयत्न केला जातो. म्हणून वेदामधून आपलं जे शरीर आहे, वेद मंत्र गटाप्रमाणे आपण जर मंत्र म्हणलो कल्कीदत्त महाराजांच्या प्रभावाप्रमाणे, तर माणसाचं आयुष्य 40 असेल तर 60, 70, 80, 100 होऊ शकतं. तुमच्या शरीरातले जे अवयव नष्ट आहेत ते पूर्ण नवे तयार होतात छंद आणि स्वराने. एका व्यक्तीला कॅन्सर झाला, दवाखान्यात सांगितलं 3 दिवसात व्यक्ती मरणार आहे. ती आपल्या आश्रमामध्ये आणली आणि सांगितलं 3 दिवसात मरणार आहे. मी म्हणलं बाई महिन्याने या. नाही म्हणे महाराज ते 3 दिवसात मारणार आहे. मग त्यांना सांगितलं तुम्ही आता काय करा, तुमचा गट सांगा. त्यांनी सांगितलं त्यांचा गट ए बी. मग म्हणलं तुम्ही आता गणपतीचे गायत्री मंत्र जपा आणि सोमरस प्या, फळांचा रस प्या, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जाळी तयार होईन. आपण नारळ पाहिलं का, नारळावरती नारळ झावळे असतात, त्याच्या झावळ्यामध्ये जाड 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 धागे असतात त्या जावळ्यामध्ये. तर ते छंद आहेत आणि बारीक धागे आहेत ते स्वर आहेत. त्याची बॉडी बनते. एका धागे चिकटणं आहे असे धागे हे असे, म्हणजे एका चिकटून ते शरीरामध्ये जाळी तयार झाली असते. त्या पुढं नारळा झाडामध्ये ती जाळी एकदा तयार झाली की मग त्याला फांद्या फुटतात व वाढत चालतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला सुख स्वरूप तयार होतं.
तसं आपल्या शरीरामध्ये, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये नारळाची जशी जाळी आहे खूप एवढे धागेची, तसे छंद आणि स्वराने आपलं सगळं शरीर व्यापलेलं आहे. आणि हे शरीर व्यापलेलं आपल्याला जर व्यवस्थित तयार करायचं असेल, तर आपल्या गटाप्रमाणे आपण आपलं मंत्र म्हटलं पाहिजे आणि सोमरस प्यायला पाहिजे. कारण सोमरसाने काय सांगितलं, ओ अवसार ऋषी, ओमन सोमदेवता, गायची छंद षडना स्वर असं त्याचं आहे. ओम आयो त्रिशतम तना सहस्राणी च दद्महे तरस्य मंदी धावते. मानवाच्या शरीरात 30,000 सुख आहेत आणि ती सुख जणू का अशा पद्धतीची आहेत. 2 धागे धारा ज्या आहेत कशाच्या, सोमरसाच्या, त्या खाली आलेल्या आहेत आडव्या उभ्या जोडून, जणू का तयार झालेले 30,000. मग ही जणू का आपल्या शरीरात पूर्ण आहेत का अर्धवट आपण तापून पाहू शकतो. आपली 6 बटणं जेव्हा 10-10 एम येतील ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये 30,000 जणू का काम व्यवस्थित करताही सिद्ध होतं. 6-6 एम आली समजा, 6 एम एम जर आले का, समजा एम आले 10-60 एम एम आले, तेवढा 30,000 जणू काम करतात. मग पडते व्होल्टचं किती, 30,000 गुणिले 660 असे जणू का पडते व्होल्टचं काम करतात. तर त्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करू की आपल्या शरीरामध्ये ही जणू का खरोखर काम करतात का तुटली. जर आपला व्होल्टेज 6 व्होल्टेज जर 10 असतील किंवा 6 एम एम ते 10 एम असतील, तर आपल्या शरीरामधले सर्व 30,000 सुख व्यवस्थित आहे. आणि गाचे छंद, हे जे बाकी छंद, उष्णिक छंद, गाचे छंद, सळजा स्वरा, नंतर हे जे छंद आहेत सगळे सगळे व्यवस्थित आहेत. परंतु ज्यावेळेला अधिक उणे येईल काय काय ठिकाणी, तेव्हा त्या भागातलं 30,000 सुखाची जणू कमी झाली. समजा 4 नंबर तुमचा आहे, तर 4 नंबरला 6 एम एम पॉझिटिव्ह आलं आणि खाली 3 एम एम आहे, तर मग 2 एम एम राहिलं. 2 एम एमचं तिथं कार्य चाललं, तेवढीच जणू का तिथं काम करायला लागली. गणित असं आहे, 60 एम एमला 30,000 सुख, एकाला किती याचा हिशोब पण आपण गणित करायचं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपलं जे शरीर आहे ते छंद आणि स्वराने बनलेलं आहे, आणि विज्ञानाचं जे शरीर बनलेलं आहे ते औषध पाण्याने बनलेलं आहे. म्हणून आपलं जे ओरिजिनल शरीर आहे, ओरिजिनल म्हणजे पूर्णपणे भगवंताकडून आलेलं, ते शरीर आपलं सुधारलं पाहिजे. त्या शरीराकडून आपलं आचरण ठेवलं पाहिजे. रोज रोज सोमरस प्यायला पाहिजे. म्हणजे जर तुमचं आयुष्य समजा 40 वर्षाचं असेल तर 60-80 होऊ शकतं. जर 80 असेल तर 100 वर्ष होऊ शकतं. कारण का, धर्मशास्त्र जे आहे, वेद, दत्त महाराज 4 कुत्री म्हणजे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. या पद्धतीप्रमाणे आपण जर समजा आचरण केलं, सोमरसच का प्यायचा, वरण भात का नाही खायचा, याचं कारण असं आहे की टायफॉइड झाला की त्याला सांगतो डॉक्टर दूध पिऊ नको, आणि प्यायला का तो ओरडलाच. तसं आपल्या शरीरात जे जणुक आहेत, 30,000 सुख आहेत, ही जशी तशी राहण्याकरता आपल्याला फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात जाळी तयार करणारी जे महत्वाची गोष्ट आहे तो नारळ आहे. नारळाचं पाणी पिणे किंवा दररोज थोडं खोबरं खाणे किंवा काढा तो आपण खाण्याचा वापर करणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही जी जाळी तयार झालेली आहे नारळाच्या झावळ्याची, कपडा विणतो अशी उभे धागे आणि आडवे धागे, तसं आपल्या शरीरातले सगळे धागे न तुटताना पुन्हा जसे तसे तयार होतात. पण ते कशामुळं, ऋषी देवता छंद आणि स्वर हे मंत्र म्हटल्यानंतर जोडतात, ते जोडल्या जात नाहीत. जर तुम्ही गणपती आतुर्षेश हे बिवाला म्हणत असेल, गणक ऋषी, गणपती देवता आणि छंदा, पुढं स्वराचा पत्ता नाही. त्यामुळे तुमचं जणू एक तुटून गेलं. कुठलं तुटलं बघा,
ऋषी देवता बरोबर आहे. इकडे निसर्गाचे छंद आहे, पण स्वर म्हणजे तिसरा चौथ्या क्रमांकातला स्वर नसल्यामुळं ते अर्ध भाग त्या तुमच्या जनुकात नाही, जीन्समध्ये नाही, त्यामुळे तुमची बॉडी या ठिकाणी खराब झालेली आहे. म्हणजे आपण प्रत्येक मंत्र म्हणतो आपल्या शरीरामध्ये ऋषी देवता छंद हे चारही स्वराचा उच्चार होणे आवश्यक आहे. तसं जर केलं तर आयुष्य कट झालं, आयुष्य कमी झालं. पण आयुष्य पूर्णपणे राहण्याकरता आता या ठिकाणी स्वर नाही. कसे बघा, गणकृषी गणपती देवता छान एवढं सांगितलं. म्हणजे दोन जोड्या एक जोडीवरची पूर्ण झाली गावची, दुसरी जोडी ते छंद निमा झाला. स्वर नसल्यामुळे त्या भागात तो भाग तिथं नाही. आणि तो भाग नसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपले जी अँटीबॉडीज आहे ती नष्ट व्हायला लागते, कमी व्हायला लागते. मग आपण पुढे काय म्हणायला पाहिजे? निसर्गाय छंदा षडजा स्वरा. आपण स्वतः उच्चार करता षडजा स्वरा म्हणजे परिपूर्ण पुन्हा आपलं शरीर भरून आलं. आता वो रक्तगटवाला आहे त्याला समजा आपण राम रक्षा वाचायला सांगेल. बुध कौशिक ऋषी श्री 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 सीतारामचंद्र देवता आलं. नंतर पुढं गांधार स्वर अनुष्टुप छंद आलं, गांधार स्वर नाही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा म्हणजे बुध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता वरची लेवल बरोबर आली. खाली अनुष्टुप छंद आला, पुढं गांधार स्वर नसल्यामुळे तो भाग कट झाला. म्हणजे आपलं नशीब किती चांगलं असलं तर तिथं पालथं पडलं. धर्म मार्तंडाने याच्यात काय सुधारणा केले नाही, त्यांनी ती आता करून घ्यावी. सांगायचं शास्त्री पंडित मोठमोठे विद्वान वेदांतचार्य जे आहेत त्यांना याच्यातलं ज्ञान आहे, परंतु सर्वसामान्य जे पब्लिक वाचते त्याला ज्ञान नाही. आता आपण समजा शनी महात्मा वाचा, शनी माझा स्तोत्र दस्तरा तुसे शनीचर देवता त्रिष्टुप छंदा एवढंच म्हणलो. पण पुढं दैव स्वर त्यात सांगितलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो रे रक्तगट आहे त्या गटावर शनिदेवाचं वर्चस्व आहे, परंतु त्याच्यामधला अर्धा जो भाग आहे तो कट झालाय. त्यामुळं 6.7 किती जरी तुम्ही समजा किती वेळा स्तोत्र वाचून प्रार्थना केली तर ती संपायची नाही. जवारी पेरतर एक नळी वाहन झाली म्हणजे उगवलीच नाही, तशाप्रमाणे हा भाग उगवत नाही. म्हणून या ठिकाणी त्रिष्टुप छंद दैवत स्वरा असा उच्चार करावा लागतो. तेव्हा या प्रत्येक ग्रंथामध्ये जे काही कंपनी छापताना चुका केलेल्या आहेत त्याच्या चुका आपण विद्वान पंडितांनी दुरुस्त करून समाजाला त्याचं चांगलं ज्ञान दिलं पाहिजे. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे छंद स्वराच्या स्वरूपामध्ये ते जर 40 असेल तर 70-80 होऊ शकतं. आता एक जण माझे मोठा विद्वान माणूस होता, त्याला भविष्य लिहिलं, तुझं आयुष्य 40 वर्षाचं आहे, तू ज्या दिवस जगणार नाहीस, तू संपलं. मी म्हणलं तुमचं ईशीजी काढा, नंतर तुमच्या आता जनुक किती टक्केवार येते बघू. ती जनुक त्याचे सगळे 6 बटणं 6 MM ते 10 MM आली. म्हणलं काय काळजी करायची नाही, याच्यावर विश्वास ठेवू नका. असल्या भविष्यावर तुम्ही कलिकी दत्त महाराजांची भक्ती करा आणि तुम्ही तुमच्या गटाप्रमाणे मंत्र म्हणा. आज त्या माणसाचं वय 85 वर्षाचं आहे. म्हणजे 45 वर्ष आयुष्य वाढून तो जिवंत अजून चांगल्या अवस्थेमध्ये फिरतोय. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपली जी जनुक आहे त्याच्या जी छंद आणि स्वर आहेत त्या रचना आपण व्यवस्थित समजून अभ्यास केला पाहिजे, तो आपलं चालन. आता पण आपला धर्म 3 लेख पायाला लांगडाच, तो कधी सुधारलाच नाही. कारण धर्म मार्तंड विद्वान पंडितांना हे माहिती आहे वेदांताचार्यांना मंत्र कसे असतात, ऋषी देवता छंद आणि स्वर. पण सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना यातली चूक माहीत नाही, ती चूक तशीच ठेवलेली आहे. त्यामुळं मानवाची सुधारणा होण्याच्या ऐवजी अधोगती झालेली आहे. म्हणून कल्की दत्त भगवंताचं जे पूर्ण अवतार आहे, भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार हे आपणाचं जे मानव स्वरूप आहे त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न सोमरसाने होतो. ओम कल्की कले कालमत प्रपातो
परमात्मा धर्मवन कृतावतार वासुदेवे भगवते चतुर्थे स्थिते. तर आपल्या शरीरामध्ये ये बी मध्ये गणपती, ओ मध्ये विष्णू, ये मध्ये शंकर, बी मध्ये सूर्य, हे भगवंताच्या मूर्ती आपल्या शरीरात आहेत. त्यांची आपण जोपासना करून वाढवायचे, म्हणजे आपल्याला शनी साडेसाती किंवा कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही, व्यतिपात येत नाही, षडाष्टक येत नाही, मंगळ येत नाही, राव येत नाही. हे सगळे दोष संपतात. सांगायचा मुद्दा असा, एका मुलाला सांगितलं म्हणजे तुला मंगळ आहे, 5 पती करावं लागतील, 6 करावं लागतील, मग ते 5 वेळा गाडीवर लग्न लावावं लागत, मग ते फोडावं लागत आणि मग ते पुढं तुझं जीवन 6व्यावर लग्न करतो सुरक्षित होईल. या असला भोंगळ्या भविष्यावर माझा विश्वास नाही. ती माणसं माझ्याकडे आली, तिथून जवळच्या 1000-2000 मैलावरून. त्यानं तुमचा ECG काढा. तो ECG काढल्यानंतर तर सांगायचा मुद्दा की तो ECG काढल्यानंतर म्हणजे बुध आणि शुक्र, नंतर गुरु शनी आणि तिचा जो कार्डिओग्राम होता 6 नंबरचा, म्हणजे 5 नंबरचा कार्डिओग्राम जो आहे, त्या कार्डिओग्राम 6 ते 10 mm होता. त्यामुळं ह्या मंगळाचा ते दोष काय नव्हता. ती व्यक्ती आता जवळजवळ 80 वर्षाची आहे, जवळजवळ संत झाली, कुडपती मारलाय. कारण त्याचं कारण असं आहे की तुम्हाला हे सगळे दोष हटवायचे असतील ना, ते वेदांचा आधार घेऊनच अभ्यास करा. म्हणून दत्त महाराज 4 वेद आहेत, त्याची भक्ती करा, ते मंत्र म्हणा. कारण कुठल्या मंत्राने तुमच्या शरीराचा विकास होत नाही. असं आनंद रामायणामध्ये सांगितलेलं आहे. भगवान कृष्णाने युधिष्ठिराला, रामाने सांगितलं आपल्या शिष्य भक्तांना की वेदांताचा मंत्र म्हटल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. सट्टार मंत्र म्हणून आयुष्य फुकट घालू नका, कारण त्यामुळे तुमच्या निगेटिव्ह ऊर्जा येते. पॉझिटिव्ह ऊर्जा पाहिजे असतं, छंद आणि स्वर. ऋषी देवता छंद आणि स्वर ही पॉझिटिव्ह ऊर्जा, आणि नुसताच धावरे देवा ही निगेटिव्ह ऊर्जा, देव येत नाही. याच्याकरता तुम्हाला सोमरसाचा उपयोग केला पाहिजे, छंद आणि स्वरांचा उपयोग केला पाहिजे, आणि या पद्धतीने भक्ती करा. जास्त माहितीसाठी आपल्या आश्रमाला भेटा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोनदी गंगा मैया की जय. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद भूमी विश्ववृत्ता दशांगुलम. भगवंत कल्कि दत्त, भगवान कल्कि दत्त पूर्णावतार की जय. पूर्णावतार की जय. स्वयंभू पूर्णावतार की जय. स्वयंभू ईश्वराजा श्रीराम कल्कि दत्त महाराज की जय. कल्कि भगवान पूर्णावतार की जय. आणि शनीश्वर महाराज, ज्या देवीने इथं स्वयंभू प्रगट होऊन जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्तीपीठ निर्माण केले, 3.5 5वं, तर ते आहे महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्व देवतांचे जय. साधू संतांची जय. हरिओम दत्त ओम शांती.